ഹല്ലേലൂയ. എല്ലാവർക്കും ക്രിസ്തുയേശുവിൽ സ്നേഹവന്ദനം. सबको यीशु मसीह के नाम से नमस्कार देते हैं. എന്നെ വീണ്ടും ദൈവം ഇവിടെ കൊണ്ടുവന്ന് ഓർത്ത് കർത്താവിന് നന്ദി കരയറ്റുന്നു. फिर से प्रभु ने मुझे यहाँ ले आए, इसके लिए धन्यवाद देते हैं. എല്ലാവരും പരിശുദ്ധാത്മാവ് ഒത്തിരി അനുഗ്രഹിക്കട്ടെ, സഹായിക്കട്ടെ. पवित्र आत्मा आप सबको आशीष दे और आपका मदद करे. ആമേൻ. ഫസ്റ്റ് സെക്ഷനിൽ സംസാരിച്ച ഒരു വചനമാണ്. पहले आराधना में मैंने एक वचन बोला था. അത് അതിൽ നിന്നൊന്നും അങ്ങനെ പറയാൻ പറ്റില്ല, എങ്കിലും ജസ്റ്റ് നമുക്ക് തുടങ്ങി വെക്കാനേ പറ്റൂ. ദൈവവചനം യുഗായുഗങ്ങൾ പറഞ്ഞാലും അതിൻ്റെ മഹത്വം തീരില്ലല്ലോ. उस वचन के अंदर से बड़ा प्रचार नहीं कर पाया, थोड़ा ही कुछ बोला. प्रभु का वचन का खासियत यह है कि अगर आप युगों तक बोलते रहें तो भी उसके अंदर से चीज़ें आती रहेंगी. ഹല്ലേലൂയ. വായിക്കാം. ലൂക്കോസ് 4:1-2 लूका 4 का 1 से हम पढ़ेंगे. लूका सुसमाचार 4 अध्याय उसका पहला वचन से. फिर यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा और 40 दिन तक आत्मा के सिखाने से जंगल में फिरता रहा. ഹല്ലേലൂയ. आमीन. यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ, ओके नहीं, दूसरा वचन. और शैतान उसकी परीक्षा करता रहा. बस. ആമേൻ. യേശു പരിശുദ്ധാത്മാവ് നിറഞ്ഞവനായി യോർദാൻ വിട്ടു മടങ്ങി. यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा. പല സെക്ഷനുള്ളിടത്ത് ഒരു സെക്ഷനിൽ പ്രസംഗിച്ച് തന്നെ പിന്നെ പ്രസംഗിച്ച് ശീലമില്ല. यहाँ 3 आराधना है. मेरा आदत ऐसे है ही नहीं कि जो वचन एक जगह अब पहले सेशन में बोला वो उसको ही दूसरे सेशन में प्रचार करो. ആമേൻ. എന്നാലും ദൈവം സംസാരിച്ച ഒരു ഭാഗമാണ് ഫസ്റ്റ് സെക്ഷനിൽ. അത് ഈ ചർച്ചുമായിട്ടുള്ള എല്ലാവരുടെ ലൈഫിൽ അത് ആപ്ലിക്കബിൾ ആകണം. मगर मैं समझ रहा हूँ पहले आराधना में अगर प्रभु ने वचन दिया, इसका मतलब दूसरे और तीसरे में आए हुए सबके जीवन में ये वचन प्रकट होना जरूरी है. ഹല്ലേലൂയ. യേശു പരിശുദ്ധാത്മാവ് നിറഞ്ഞവനായി യോർദാൻ വിട്ടു മടങ്ങി. फिर यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा. എല്ലാവരും ഒന്ന് പറഞ്ഞു, യേശു പരിശുദ്ധാത്മാവ് നിറഞ്ഞവനായി യോർദാൻ വിട്ടു. सब लोग बोलेंगे यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा. കാര്യമായിട്ടൊന്ന് പറഞ്ഞു. अरे अच्छे से बोलो. यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा. ഇനി അടുത്തിരിക്കുന്ന ആളിനോട് കാര്യമായിട്ട് പറയണം. अभी पड़ोसी से भी बोलना है, मगर बोलते समय है ना खास अच्छे से बोलना, मजाक से नहीं बोलना. पड़ोसी को देखकर ही सही में वचन अच्छे से बोलो. हालेलुया. हालेलुया. ओ सॉरी, मैंने नहीं बोला. मैंने फिर से बोले. हाँ बोलो. शाली यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा. हाथ नहीं छोड़ना, हाथ नहीं छोड़ना. फिर से बोलिए, आप भी ऐसे ही यीशु നിങ്ങളും അതുപോലെ മടങ്ങുമെന്ന് പറ. यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ यरदन से लौटा. നിങ്ങളും അതുപോലെ മടങ്ങുമെന്ന് പറ. आप भी ऐसे ही लौटेगा. बोलो 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 बोलो. आप भी ऐसे ही लौटेगा. നിങ്ങളും അങ്ങനെ തന്നെ മടങ്ങും. आप भी ऐसे ही लौटेगा. ഹല്ലേലൂയ. നമ്മളെ വെറുതെ കൊണ്ടുവന്നതല്ല, हम ऐसे थोड़ी आए हैं, നമ്മൾ നിറയാൻ വന്നതാണ്. भरने के लिए आए हैं. യേശുവിന് ബ്ലാങ്ക് ഏരിയകളൊന്നും ഇല്ലായിരുന്നു. यीशु के जीवन में खाली जगह था ही नहीं, എന്നാലും നിറഞ്ഞെന്നാ പറയുന്നത്. फिर भी वहां पर लिखा है भर गया. അവൻ ലൈഫിന്റെ ഒരു ഏരിയയും ശൂന്യമല്ലാത്ത ഒരാളെ ഉള്ളായിരുന്നുള്ളൂ യേശു. जिंदगी के हालातों में शून्यता ना अनुभव करने वाला इस दुनिया में एक ही था, वो यीशु था. എന്നിട്ടും പരിശുദ്ധാത്മാവിന് നിറയാൻ ഒരുപാട് സ്പേസ് ഉണ്ടായി. फिर भी पवित्र आत्मा को भरने के लिए बहुत जगह अभी भी है. അത് തൻ്റെ ലൈഫിൽ, തൻ്റെ പേഴ്സണൽ ലൈഫിലെ ബ്ലാങ്ക് എംപ്റ്റി ഏരിയയിൽ അല്ല നിറഞ്ഞത്. वो अपने जिंदगी के शून्य हालात में नहीं भरा, അത് നമുക്ക് വേണ്ടി നിറഞ്ഞതായിരുന്നു. वो हमारे लिए भरा. ഹല്ലേലൂയ. वाह. അതൊരു എക്സ്ട്രാ ഫുൾനെസ് ആയിരുന്നു. वो एक और अधिक भरने का हालात को स्तर को दिखाते हैं. അത് ഒരു എക്സ്ട്രാ ആയിരുന്നു. ज्यादा था वो. बोलो वो मेरे लिए था.
बोलो वो मेरे लिए था, ഹല്ലേലൂയ. ഓ എനിക്ക് വേണ്ടിയായിരുന്നു. मेरे लिए था. പല അനുഭവങ്ങളാണ്. അത് ആത്മാവ് അവനെ മരുഭൂമിയിലേക്ക് നടത്തി. आत्मा उसको मरुस्थल की ओर या जंगल में फिरता चला गया. പിശാച് അവനെ 40 ദിവസം ടെസ്റ്റ് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നു. शैतान 40 दिन परीक्षा करते रहा. അവൻ ടെംപ്റ്റ് ചെയ്തുകൊണ്ടേയിരുന്നു. परीक्षा करते रहा. എന്ന് പറഞ്ഞാൽ ടെംപ്റ്റ് ചെയ്യുക. बोलो परीक्षा करना. എപ്പോഴും നമ്മുടെ ലൈഫിൽ ടെംപ്റ്റേഷൻസുകളുണ്ട്. हमेशा हमारे जिंदगी में प्रलोभन या परीक्षा आते हैं. നമ്മുടെ ലൈഫുകളെല്ലാം ഫുൾ ഓഫ് ടെംപ്റ്റേഷൻസ് ആണ്. जिंदगी पूरा प्रलोभन से भरा है. അവൻ ഏതെങ്കിലുമൊക്കെ കാര്യങ്ങളിൽ ടെംപ്റ്റേഷൻ ഉള്ളവരാണ് നമ്മൾ. किसी किसी काम, किसी किसी जगहों में हमारे जीवन में परीक्षा आ सकते हैं. അത് ഒരു പരിധി വരെ അത് റോങ് ആണെന്ന് പറയാൻ പറ്റത്തില്ല. एक हद तक हम कह नहीं सकते कि वो गलत है. അത് നമ്മുടെ അകത്ത് നമ്മുടെ ലൈഫിൻ്റെ എല്ലാ ഏരിയകളും എന്താ പറയുന്നത് ആക്റ്റീവ് ആണെന്നുള്ളതിൻ്റെ ഒരു മർമ്മമാണ് ടെംപ്റ്റേഷൻ. हमारे जिंदगी का हर क्षेत्र सक्रिय है, वो इस बात से हम पहचान सकते हैं. ഹല്ലേലൂയ. आमीन. ഒരു മരിച്ച മനുഷ്യന് ടെംപ്റ്റേഷൻ ഇല്ല. मरा हुआ इंसान को प्रलोभन नहीं है. അവൻ ഒരു ഈ ചില ബുദ്ധി അബലമായ മന്ദബുദ്ധികളായിട്ടുള്ളവർ അവർക്ക് या जिनका बुद्धि ठीक नहीं है, संतुलन में नहीं है, उनके शायद जीवन में कोई ऐसे प्रलोभन नहीं है. അവൻ നമുക്ക് പ്രലോഭനം ടെംപ്റ്റേഷൻ ഉള്ളവരെന്ന് കൈ കാണിച്ച് कितने लोग कह सकते हैं कि हाँ मेरे जीवन में प्रलोभन आता है? हाँ दिखा सकते हैं. हाँ. तो इसमें मरे हुए लोग बहुत हैं हैं? तो इसमें मरे हुए लोग बहुत है लग रहा है. जिसको टेम्पटेशन नहीं होता. इनको प्रलोभन होता ही नहीं है. परीक्षाओं का सामना नहीं करते हो. परीक्षा सामना यानी टेम्पटेशन होता है. टेम्पटेशन प्रलोभन अंदर से प्रलोभन होता है क्या? तो हाथ दिखाओ. खाने का टेम्पटेशन होता है. भोजन करने का, खाने का प्रलोभन आ सकता है. एक कपड़े के दुकान में जाओ तो 2-3 घंटे बर्बाद करते हैं बैठे उधर खड़े खड़े, क्योंकि कपड़ों के ऊपर टेम्पटेशन है. एक ले लो, ये वो दिखाओ, वो दिखाओ, वो दिखाओ. पागल हो रहे हो. दुकान वाले को भी पागल कर देगा. कई दुकान वाले बोलते हैं भैया और कुछ नहीं है, अब जो मैंने पहना है वही. पागल है हम लोग, खुद पागल है, औरों को भी पागल बना देते हैं. बोलो मैं टेम्पटेशन से भरा हूँ बाबा. हालेलुया. और खाने के दुकान में जाओ, केरला में भी ऐसे होता है. खाने के लिए क्या है, वेटर पागल हो जाएगा, वो है ये है, वो है ये है, वो है वो है वो है. हम 2-3 बार उनसे बोलेगा, वो करेगा भैया, है ना. इसके लिए अब लिस्ट बना हुआ है, मेनू. जाते ही बोलेगा पढ़ो, मांगो, खिलाओ, खिलाऊंगा, खा जा, चला जाए इधर से. हालेलुया. और वो मेनू का कार्ड लेकर एक पन्ने से भी कुछ नहीं, एक पन्ने से भी कुछ नहीं है. टेम्पटेशन है बाबा खाने का. हालेलुया. उसके बाद पूछता क्या खाओगे, क्या खाओगे, क्या खाओगे. बोलेंगे वो है, वो है, ये है. अरे एक जूस है, कोई सा भी जूस पी लो, क्या हो गया. जो अंदर गया खाम खत्म. नहीं बाबा, टेम्पटेशन में हम तो ऐसे ही बने हुए हैं बाबा. हालेलुया. और हाथ ऊपर करने के लिए बोला तो कोई हाथ नहीं ऊपर किया. बताओ. फिर से मैं पूछना चाहता हूँ, कोई ऐसा जन है इधर जिनको टेम्पटेशन ना हो? ना हो, ना हो. और एक और चीज है, पैसा 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 पैसा. बोलो पैसा 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 पैसा. वो तो इधर से निकलते ही बोलते हैं ना, तो अब बोलने में क्या तकलीफ है. बोलो पैसा पैसा, मनी 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 मनी. बोलो बाबा, मनी 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 मनी. हमारे लहू में लिखा हुआ है मनी 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 मनी. हालेलुया. वी आर टेम्प्टेड. हम प्रलोभन से घेरे हुए हैं. നമ്മളെ ടെംപ്റ്റേഷൻ കൊണ്ട് നിറഞ്ഞ വരാം. हम प्रलोभन से घेरे हुए लोग हैं. But Jesus was filled with Holy Spirit, full of Holy Spirit. मगर यीशु पवित्र आत्मा से भरा हुआ था. ആ യേശുവിന്റെ അടുക്കലേക്ക് പിശാചിനെ ദൈവം കടത്തിവിട്ടു. उस यीशु के सामने शैतान आया. അവൻ ദൈവം കയറ്റി വിടുകയാണ്. पिता परमेश्वर ने शैतान को यीशु के पास भेजा. എല്ലാ രാജ്യത്തെ പിശാച് അവിടെ വന്നിട്ടുണ്ട്. हर देश का शैतान उस समय वहां आया. कितने लोग अमेरिका जाना चाहता है? अमेरिका है. കാനഡ പോകാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന എത്ര പേരുണ്ട്? कनाडा. अच्छा. യൂറോപ്പിൽ പോകാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന यूरोप.
ओके, केरलത്തിൽ വരാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं कुछ लोग ऐसे देख रहा हूँ स्टार्ली जिनको कहीं नहीं जाना, घर जाना है, घर भी क्यों जाऊं बाबा. कुछ तो टेम्पटेशन, कहीं जाने की इच्छा हो. मैं एक मीटिंग में पूछा, आपको हवा जहाज में सफर करने के लिए जिनके लड़के लोग थे, बच्चे लोग थे, तो നമ്മളെപ്പോഴും നമ്മളിൽ തന്നെ ഒതുങ്ങിയിരിക്കുന്നവരാണ്. हम कई बार हम में सीमित हो जाते हैं. അവൻ നമുക്ക് നല്ല ആഗ്രഹങ്ങൾ ഉണ്ടായിരിക്കണം. हमारे अंदर अच्छी इच्छाएं होना चाहिए. ഹല്ലേലൂയ. എല്ലാ രാജ്യത്തും പിശാചുണ്ട്. हर देश में शैतान है. ഇന്റർനാഷണൽ ലെവലിലുള്ള പിശാചുണ്ട്. अंतरराष्ट्रीय स्तर में घूमने वाला शैतान है. നമ്മുടെ വസ്ത്രധാരണത്തിന്റെ പിന്നിൽ പോലും ഈവിൾ ടെംപ്റ്റേഷൻസുകളുണ്ട്. हमारे कपड़े पहनने का तरीके के पीछे भी शैतान का प्रलोभन है. നമ്മുടെ ഭക്ഷണക്രമങ്ങളുടെ പിന്നിലും ഈവിൾ ടെംപ്റ്റേഷൻ ഉണ്ട്. हमारे खाने पीने के इच्छाओं के पीछे भी कई बार शैतान घुस जाते हैं. നമ്മുടെ ഭാഷകളുടെ പിന്നിലും അവന്റെ ഒരു ഇതുണ്ട്. इस दुनिया की भाषाओं के पीछे भी शैतान का एक हाथ है. ഈ ശൈത്താൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു 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 വൃത്തികെട്ട ജീവിയല്ല. शैतान के बारे में सोचती कई बार हमारे अंदर एक ऐसा रूप आ जाते जो बहुत बेकार दिखता है, गंदा दिखता है. Of course it's an ugly spirit. जरूर वो एक गंदा आत्मा ही है. അത് പ്രവൃത്തികളിലാണ് അങ്ങനെ പറയുന്നത്. उसके काम सारे गंदा है. നമ്മളിപ്പം ഈ കേലേക്ക് ചിൽക്ക ജैसे कूड़े में फेंकता है, ऐसा नहीं है दुष्ट आत्मा. ഹല്ലേലൂയ. അവൻ്റെ ഒരു വേസ്റ്റ് ഐറ്റം അല്ല. वो एक कूड़े का सामान नहीं है. അവൻ ഭയങ്കര ഗ്രേറ്റ് എക്സ്പീരിയൻസുകളുള്ള ആളാണ്. उसके अंदर भी बहुत चालाकीपन है, उसके अंदर भी बुद्धि है. അവൻ്റെ അകത്തും ടെക്നോളജികളും ഭയങ്കര സംഭവങ്ങളൊക്കെ ഉണ്ട്. उसके अंदर भी टेक्नोलॉजी है, उसके अंदर भी दिमाग चलता है. അവനും ഒത്തിരി അധികാരങ്ങളും ഭരണവും ഭരണകർത്താക്കളും ഒക്കെ ഉണ്ട്. उसके पास भी दुनिया में बहुत अधिकार मिला हुआ है, वो अपना प्रभुता करते हैं. അവനൊരു സാമ്രാജ്യമുണ്ട്. उसका एक सम्राट है. അവന്റെ സാമ്രാജ്യത്തിനും ശക്തിയുണ്ട്. उसके सम्राट के अंदर भी दम है, शक्ति है. അവന്റെ ശക്തിക്കകത്ത് കടന്നവരാണ് നമ്മളൊക്കെ. हम सब उसके शक्ति के अंदर थे. നമ്മളൊക്കെ അതിനകത്തൊന്ന് ഭയങ്കര ദൈവിക ഇടപെടൽ കാരണമാണ് വെളിയിൽ मगर വന്നത്. परमेश्वर के सामर्थ उस सामर्थ को हरा के हमें वहां से छुड़ाया. ഭയങ്കര ദൈവിക എൻകൗണ്ടറുകൾ ഉണ്ടായി. बड़े बड़े मुखपेट परमेश्वर का हमने देखा. ആ പൈശാചിക എൻകൗണ്ടറുകൾ നമ്മുടെ ലൈഫിൽ വന്നു. शैतान का मुखपेट भी हमारे जीवन में कई बार आया था. അതിനകത്താണ് ദൈവം നമ്മളെയൊക്കെ റിക്കവർ ചെയ്ത് കൊണ്ടുപോകുന്നത്. मगर प्रभु ने हमें उन सब बेड़ियों से बचाकर बाहर ले आया. അപ്പം സാത്താന്യ സാമ്രാജ്യമുണ്ട്. तो शैतान का सम्राट भी है. അപ്പം പിശാചിനെ യേശുവിന്റെ അടുക്കലേക്ക് ദൈവം കടത്തി വിട്ടു. तो यीशु के पास शैतान को भेजता है. അവനൊരു മെസ്സേജ് ദൈവം കൊടുത്തു. उसको एक संदेश परमेश्वर ने दिया. നീ അവനെ ഒന്ന് നോക്കിക്കോ. बोला कि तुम उसको थोड़ा देख लो. നീ എന്റെ മനുഷ്യരെ എല്ലാം വശത്താക്കിയവനാണ്. शैतान से परमेश्वर पिता ने बोला, तुमने सारे मनुष्य को तुम्हारे वश में कर दिया था, एक बार इसके ऊपर कोशिश करो. അവൻ നീ ആദമിനെ വശത്താക്കിയതാണ്. आदम को तुमने अपने वश कर दिया. നീ ഹവ്വയെ വശത്താക്കിയതാണ്. हवा को भी वश में कर दिया. അതൊന്നും ഞാൻ നിന്നെ അനുവദിച്ചുകൊണ്ടാണ് സംഭവിച്ചത്. मैंने तुमको करने का अनुमति दिया, वो गिर गए तुम्हारे फंस में. നീ ഒന്ന് പോയി ഇവന്റെ അടുക്ക കുറച്ച് നാൾ നിന്നിട്ട് വാ. मगर एक क्यों ना तुम इसके ऊपर तुम अपना कोशिश करे. അല്ല, നീ ഒന്ന് കറങ്ങി നോക്ക്. कोशिश कर लो, देख लो. നിനക്ക് എന്തെങ്കിലും ഒരു പോയിന്റ് കിട്ടുകയാണെ പറഞ്ഞാൽ മതി. थोड़ा बहुत और अगर तुम कर पा रहे तो मुझे आके बताओ. ഒരു പോയിന്റ് എങ്കിലും നീ ഫൈൻഡ് ചെയ്താ എന്നോട് പറ. अगर इतना सा भी उसमें तुम्हारा कुछ मिले तो मेरे से बोलो. ഞാൻ അതുപോലാണ് അവനെ അപ്പോയിന്റ് ചെയ്ത് क्योंकि വെച്ചിരിക്കുന്നത്. मुझे पता है कि वो कौन है, उसको कैसे नियुक्त किया है, मैं अच्छे से जानता हूँ. ഞാൻ അവന്റെ അകത്ത് അതുപോലാണ് നിറഞ്ഞിരിക്കുന്നത്. मैं उसके अंदर इतना भरा हुआ हूँ कि मुझे पता है कि जितना भी प्रलोभन का सामना करे वो नहीं गिरेगा. ലൂക്കോസ് 3-ാമത്തെ അധ്യായത്തിന്റെ 21 മുതൽ लूका 3 अध्याय उसका 21वां वचन जब आप पढ़ोगे तो वहां पे कुछ वचन लिखा हुआ है. ജനമെല്ലാം സ്നാനമേൽക്കുകയാണ്. वहां पर लोग बपतिस्मा ले रहे हैं. ഏറ്റവും വലിയ ബാപ്റ്റിസം പ്ലേസ് ആണത്.
दुनिया का सबसे बड़ा बपतिस्मा देने वाला जगह है वो। ഏറ്റവും വലിയ ഹയർ ലെവലിലുള്ള ബാപ്റ്റിസം നടന്ന ഒരു സ്ഥലമേ ഉള്ളൂ. बहुत बड़े तादाद में अगर बपतिस्मा हुआ है तो वो ये जगह है। ആമേൻ. ആ സ്ഥലമാണ് യേശു സ്നാനപ്പെട്ട ഇടം. वो उस जगह पर यीशु का बपतिस्मा हुआ। യേശു സ്നാനമേൽക്കുകയാണ്. यीशु बपतिस्मा ले रहे हैं। ജനം മുഴുവൻ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് നിൽക്കുകയാണ്. लोग पूरा प्रार्थना कर रहे हैं। എല്ലാവരും പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. सब लोग प्रार्थना करते रहे। എല്ലാവരും ഒന്ന് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നേ. सब लोग यहाँ पर भी प्रार्थना करते रहे। എന്തുവാ പ്രാർത്ഥിക്കുന്നേ? क्या प्रार्थना करना है? ഓ ഇതൊരു വലിയ കാര്യമാണ്. ये तो एक बहुत बड़ी बात है। എന്തെങ്കിലുമൊക്കെ ദൈവത്തോട് ഇങ്ങനെ ചോദിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. कुछ कुछ प्रभु से ऐसे बात करते रहो। എന്തായിരിക്കും അവർ പ്രാർത്ഥിച്ചത്? क्या बोला होगा लोग उन समय? ഫ്രം ദിസ് പ്ലേസ്, इस जगह से, ഈ സ്ഥലം മുതൽ इस जगह से ജീവിതം മാറി മറിയണം. जिंदगियां बदलने पाए। ഹല്ലേലൂയ, हालेलुया। ഈ സ്ഥലം മുതൽ इस जगह से ദൈവത്തിന് എന്തോ ഒരു പ്ലാൻ ഉള്ള സ്ഥലത്താണ് ഞാൻ. मैं एक ऐसे जगह पर हूँ जहाँ परमेश्वर का योजना चल रहा है। ഇവിടം മുതൽ എൻ്റെ ലൈഫ് മാറണം. यहाँ से मेरा जिंदगी बदल जाए। Come on, शुरू हो जाए आपके प्रार्थना. क्यों ना आप ऐसे प्रार्थना करें, इस जगह से मेरा जिंदगी बदल जाए। ഇന്നത്തെ ദിവസം മുതൽ, इस आज के दिन से मेरा जिंदगी बदल जाए। കാരണം അതുപോലൊരു സ്ഥലമായത്. क्योंकि ऐसा एक जगह है ये। ഇതെന്തോ ഒരു പ്രത്യേകതയുള്ള സ്ഥലമാണ്. ये जगह खासियत है। അങ്ങനെ എത്ര പേർക്ക് പറയാൻ പറ്റും? कौन ऐसे कह सकते ये जगह कुछ खास है? അല്ലെങ്കിൽ നമ്മളിങ്ങനെ വലിച്ചുവിടെ കൊണ്ടുവരുത്തപ്പെടത്തില്ലല്ലോ. नहीं तो प्रभु हमें खींच के यहाँ नहीं ले आता। ഹല്ലേലൂയ, हालेलुया। അങ്ങനെയാണെ അതിന്റെ മഹത്വം എനിക്ക് വേണം. अगर ऐसा है तो इसका महिमा मुझे चाहिए। I want the great glory of this place. इस जगह का बड़ा महिमा मुझे चाहिए। something ഇവിടെ എന്തോ ഉണ്ട്. कुछ तो यहाँ है। അവരിങ്ങനെ ചിലരെ കാണുമ്പോ പറയുകയാണ്, कुछ लोगों को देखते समय कह रहे हैं, ഈ യോഹന്നാനെ കാണുമ്പോ വ്യത്യസ്തനായി തോന്നുന്നു. यूहन्ना चेला जो है उसको देखते समय लोग कह रहे हैं ये तो अलग दिख रहे हैं। ഇപ്പൊ വേറൊരാളൂടെ അവിടെ വന്നേക്കാണ്. वहां पर देखो एक और आया है। അവൻ എന്തോ ഒരു പ്രത്യേകതയുണ്ട്. कुछ तो इसमें है। അവർക്കൊന്നും അറിയത്തില്ല. किसी को और कुछ समझ में नहीं आ रहा। വേറൊന്നും മനസ്സിലാകുന്നില്ല. कुछ और समझ में नहीं आ रहे। എന്തൊക്കെയോ ഒരു ബ്ലാങ്ക് പോലെ തോന്നുന്നുണ്ട്. खाली खाली लग रहा है। എന്തോ ഒരു സാധന ഫീൽ ചെയ്യുന്നു. मगर कुछ तो महसूस हो रहा है। നിങ്ങൾക്ക് ആർക്കെങ്കിലും അങ്ങനെ തോന്നുന്നുണ്ടോ എന്ന് यहाँ എനിക്കറിയാം. बैठे हुए किसी के अंदर ऐसे ऐसे विचार आ रहे हैं। ഇത്രയും നേരം നമ്മൾ സംസാരിച്ചു. अभी तक हम बात कर रहे थे। ഈ വചനമൊക്കെ ഇറങ്ങി തുടങ്ങി, പറഞ്ഞു തുടങ്ങി. वजन भी मैंने बोल दिया, वजन अभी उतर रहे हैं। എവിടെയും നിങ്ങൾക്ക് തോന്നുന്നുണ്ടോ എന്തോ ഒന്ന് സംഭവിക്കാൻ പോവാ? क्या आपको अंदर ही अंदर लग रहा है कि हाँ मेरे जीवन में शायद लग रहा है कि आज से कुछ शुरू हो जाएगा। ഇന്ന് ഇവിടെ എന്തോ സംഭവിക്കാൻ പോവാണ്. आज यहाँ पर कुछ हो जाएगा। देखो सच बताना, अगर कोई ऐसा फील कर रहा हो तो हाथ करिए ऊपर. अगर आप में से कोई ऐसे ऐसे लग रहा है किसी के अंदर तो अच्छे से हाथ उठाओ। ഹല്ലേലൂയ. എന്തോ ഇവിടെ സംഭവിക്കാൻ പോവാണ്. कुछ तो यहाँ होगा। അവരങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും പറയാൻ തുടങ്ങി. एक दूसरे से बोलने लगा, I feel something here. मैं तो मुझे कुछ तो लग रहा है ഇവിടെ എന്തോ സംഭവിക്കാൻ പോവാണ്. यहाँ कुछ होने जा रहा है। ഈ സ്ഥലം വ്യത്യാസമായി എനിക്ക് തോന്നുന്നു. ये जगह अलग लग रहा है। The day of this Sunday എനിക്ക് വ്യത്യസ്തമായി തോന്നുന്നു. ये रविवार मेरे लिए अलग लग रहा है। ഈ മാസം എനിക്ക് വ്യത്യസ്തമായി തോന്നുന്നു. ये महीना मेरे लिए अलग लग रहा है। എന്തോ ഞാൻ എൻ്റെ ശരീരത്തിൽ ഫീൽ ചെയ്യുന്നു. शरीर में मैं कुछ और महसूस कर रहा हूँ। भैया मैं आपकी बात कर रहा हूँ. ये भाई मैं आपसे आपके बारे में कह रहा हूँ। आपके निकट अगर इधर उधर बैठने वालों की बात कर रहा हूँ. आपके दाएं और बाएं बैठे हुए लोगों के बारे में ही मैं कह रहा हूँ। അവർക്ക് എന്തോ ഫീൽ ചെയ്യുന്നുണ്ട്. उनको कुछ तो लग रहा है। നിനക്ക് ഫീൽ ചെയ്യുന്നോ എനിക്ക് അറിയത്തില്ല. तुमको लग रहा है नहीं लग रहा मुझे नहीं पता। പക്ഷെ നിന്റെ ഇടത്തും വലത്തും ഇരിക്കുന്നവർക്ക് എന്തോ ഫീൽ मगर तेरे ചെയ്യുന്നുണ്ട്. दाएं और बाएं बैठे हुए को कुछ तो लग रहा है। അവർ വെറുതെ ഇരിക്കുകയല്ല. वो खाली नहीं बैठा है। അവരെന്തൊക്കെയോ അവരകത്തോടെ കേറുന്നുണ്ട്. उनके अंदर अंदर कुछ चल रहा है ഇവിടെ എന്തോ സംഭവിക്കാൻ പോവാണ്. कि यहाँ कुछ होगा मेरे जीवन में। അതിന്റെ സ്മെൽ എനിക്ക് അടിക്കുന്നു. उसका 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 खुशबू मुझे आ रहा है। അതിന്റെ പ്രസൻസ് എന്നെ തൊടുന്നു. उसका उपस्थिति मुझे छू रहा है। ഒരു പവർ എന്റെ അടുക്കലേക്ക് വരുന്ന പോലെ, मुझे ऐसा लग रहा है कि कुछ शक्ति आ रहे हैं मेरे ഒരു ऊपर। ചൂട് എനിക്ക് അടിക്കുന്നത് പോലെ, गरम गरम लग रहे हैं मुझे। ആരും എന്നോട് സംസാരിക്കുന്നത് പോലെ, ओ मुझे ऐसा लग रहा है कि कोई मुझसे बात कर रहा है। മുകളിൽ എന്തോ സംഭവിക്കാൻ പോകുന്നത് പോലെ, ऊपर कुछ होने वाला ऐसा लग रहा എന്തോ है। ഇവിടെ സംഭവിക്കുന്നുണ്ട്. कुछ तो यहाँ हो रहा है। എന്തോ ഇവിടെ സംഭവിക്കുന്നുണ്ട്. कुछ तो यहाँ हो रहा है। ഇവിടെ ആരോ വന്നിട്ടുണ്ട്. यहाँ कोई आया है। ഇവിടെ ആരോ വന്നിട്ടുണ്ട്. यहाँ कोई आया है। ഇവിടെ ആരോ വന്നിട്ടുണ്ട്. वाह, 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 वाह। ഇവിടെ ആരോ വന്നിട്ടുണ്ട്. यहाँ कोई तो आया है। എല്ലാം മാറ്റിമറിക്കുന്ന ഒരുത്തൻ, मुझे पूरा बदलने वाला कोई।
എനിക്കൊന്നും മനസ്സിലാവുന്നില്ല. मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. അവരത് ഫീൽ ചെയ്യാൻ തുടങ്ങി. उनको वो महसूस करने लगा. അവർക്ക് അടങ്ങിയിരിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. वे खाली नहीं बैठ पा रहे. അവർ ദൈവത്തോട് പറഞ്ഞു, प्रभु से बोला, thereafter the centuries, दशाब्दों के बाद ഇന്ന് വരെ ഞങ്ങൾ അനുഭവിച്ചിട്ടില്ലാത്തത്, ऐसा कुछ हम अनुभव कर रहे जो हमने आज तक अनुभव नहीं किया. ഒരുപാട് പ്രാവശ്യം പള്ളി കയറി ഇറങ്ങിയവനാണോ. अरे मंदिर में बहुत बार जा चुके हैं. പക്ഷേ from this place I feel something indifferent. मंदिरों में तो मैं बहुत गया हूँ, मगर यहाँ जब आया तो कुछ और लग रहा है. ഹല്ലേലൂയ. എന്തോ ഞാൻ ഫീൽ ചെയ്യുന്നു. मुझे कुछ अलग फील हो रहा है. Let me prophesy. मैं भविष्यवाणी देना चाहता हूँ. You are not wrong. तुम गलत जगह पर नहीं आए हैं. നിനക്ക് തെറ്റുപറ്റിയതല്ല. तुमको गलत नहीं हुआ है. നീ ശരിയാണ് ചിന്തിക്കുന്നത്. तुम सही सोच रहे നീ हैं. ശരിയാണ് ചിന്തിക്കുന്നത്. सही सोच रहे The हैं. heaven is getting ready. स्वर्ग तैयार हो रहे हैं. എനിക്ക് വേണ്ടി സ്വർഗ്ഗം തയ്യാറാകുന്നു. तेरे लिए स्वर्ग तैयार हो रहे हैं. ഓ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ സ്തോത്രം പറയുക. यीशु के नाम में उसको धन्यवाद दो, धन्यवाद दो. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. പരിശുദ്ധാത്മാവ് റെഡിയാകുന്നു. पवित्र आत्मा तैयार हो रहे हैं. പരിശുദ്ധാത്മാവ് റെഡിയാകുന്നു. पवित्र आत्मा तैयार हो रहे हैं. യേശു യോർദാനിലേക്ക് ഇറങ്ങി. यीशु उस यर्दन में उतरा. അവർ രണ്ട് സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. യോഹന്നാനും യോഹന്നാൻ बात करने लगा. പെട്ടെന്ന് അവർ സ്നാനപ്പെട്ടപ്പോ यीशु का बपतिस्मा होते ही അവൻ കരയിലേക്ക് കയറി. बाहर आया. അവൻ രണ്ട് കരകളും സ്വർഗത്തിലേക്ക് ഉയർത്തി. यीशु दोनों हाथों को स्वर्ग की ओर उठाया. आप भी उठा सकते हैं हाथ. क्यों ना आप भी उठाए. സ്വർഗത്തിലേക്ക് അവൻ നോക്കി. स्वर्ग की ओर देखा. दिलों को फ्री करिए आप लोग. മനസ്സിനെ ഫ്രീ ആക്കാൻ പറ. मन को आप फ्री छोड़ दो. നീ വന്ന ഒരുപാട് 30 വർഷത്തിന്റെ ചിന്തകൾ നിന്റെ അകത്തുണ്ട്. हो सकता है पिछले 30 साल का अनुभव और विचार सोच आपके अंदर है. അതിനെ മുഴുവൻ എംപ്റ്റി ആക്കിയാട്ടെ. उन सारे सोचों को खाली होने दो. ആ കരങ്ങൾ സ്വർഗത്തിലേക്ക് ഉയർത്തി. वो हाथों को स्वर्ग की ओर उठाकर ആത്മാവിലൊന്ന് പറഞ്ഞേ, आत्मा में क्यों ना बोले, भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा. भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. എല്ലാവരും ശ്രദ്ധിക്കാൻ തുടങ്ങി. सभी लोग ध्यान देने लगा. എന്റെ ലൈഫിൽ ഇതുവരെ കേൾക്കാത്ത ഒരു ശബ്ദം. एक ऐसा शब्द सुनाई दे रहे जो जिंदगी में आज तक नहीं सुना. യോർദാന്റെ കരയിൽ നിന്നവർ പരസ്പരം കൈകൾ പിടിക്കാൻ തുടങ്ങി. यर्दन के किनारे पर खड़े हुए सब लोग आपस में हाथ पकड़ने लगा. मुझे लग रहा मसीगर में भी लोग आपस में हाथ मिलाना शुरू हो गया. मसीगर के इस हॉल के अंदर भी बैठे हुए सब लोग आपस में हाथ पकड़ा. അവർക്ക് എന്തോ ഒരു ഡൗട്ട് അടിക്കാൻ തുടങ്ങി. उनको कुछ तो अंदर लगने लगा. ഇതുവരെ കേട്ടിട്ടില്ലാത്ത എന്തോ നമ്മൾ കേൾക്കാൻ പോകുന്നു. आज तक जो नहीं सुना हमें सुनने को मिल रहा है. ഇതുവരെ നടന്നിട്ടില്ലാത്ത എന്തോ നടക്കാൻ പോകുന്നു. आज तक जो नहीं हुआ वो होने का संभावना. അവർ പരസ്പരം കൈകൾ കോർത്തു പിടിച്ചു. आपस में हाथ पकड़ा. അവരെല്ലാവരും യേശുവിന്റെ കൂടെ കൈകൾ ഉയർത്തി. അതുപോലെ यीशु के साथ वे भी हाथ ऊपर किया. ऊपर करिए, हाथों को खड़ा करिए, हाथों को खड़ा करे. ओ भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा. ओ भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. फिर से बुलाइए
पवित्र आत्मा पवित्र आत्मा അവരാദ്യമായി കാണാൻ പോകുന്ന എന്തോ ഒന്ന് അവരുടെ മുകളിൽ സെറ്റായി കഴിഞ്ഞു. पहली बार वो कुछ देखने जा रहे हैं और वो बात उनके ऊपर तैयार खड़ा है. ആത്മാവിൽ ഞാൻ വിളിച്ചു പറയുന്നു, आत्मा में मैं कहना चाहता हूँ, ഇന്ന് വരെ നിങ്ങൾ കണ്ടിട്ടില്ലാത്തത്, आज तक जो आपने नहीं देखा, ഇന്ന് വരെ നിങ്ങൾ അനുഭവിച്ചിട്ടില്ലാത്തത്, आज तक आपने जो अनुभव नहीं किया, it is set upon you. वो आपके ऊपर तैयार हो चुका है. സെറ്റായി കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. आपके ऊपर सेट हो रखा है. शिबाला ഈ ചർച്ചിന്റെ മുകളിൽ സെറ്റായിരിക്കുന്നു. इस कलीसिया के ऊपर सेट हो गया है. ഈ ദില്ലിയുടെ മുകളിൽ സെറ്റായിരിക്കുന്നു. दिल्ली के ऊपर सेट हो चुका है. ഈ രാജധാനിക്ക് ऊपर സെറ്റായിരിക്കുന്നു. इस राजधानी के ऊपर सेट हो चुका है. ഈ ഭാരതത്തിന്റെ മുകളിൽ സെറ്റായിരിക്കുന്നു. भारत के ऊपर सेट हो चुका है. ഈ ഭൂമിയുടെ മുകളിൽ സെറ്റായിരിക്കുന്നു. पृथ्वी के ऊपर सेट हो चुका है. से ब्राना ब्राना भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा. പിറവത്തിന്റെ മുകളിൽ സെറ്റാകട്ടെ. भर दे मुझे, आपके देश के ऊपर सेटागटे. भर दे मुझे, आपके देश के ऊपर सेट हो रहा है. भर दे मुझे पवित्र आत्मा. Oh, receive the power of Holy God. भर दे मुझे. पवित्र आत्मा के सामर्थ को पाइए. भर दे मुझे, शबले भर दे मुझे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. ആ പരിശുദ്ധാത്മാവിനെ ഇൻട്രൊഡ്യൂസ് ചെയ്യാൻ उस पवित्र आत्मा का परिचय देने के लिए ഒരാൾ ഇറങ്ങി നിൽക്കുന്നു. एक व्यक्ति खड़ा है. ഒമ്മേ, ഞാനും അതാകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं भी वो व्यक्ति बनना चाहते हैं. പരിശുദ്ധാത്മാവിനെ ഭൂമിക്ക് പരിചയപ്പെടുത്താൻ, पवित्र आत्मा को इस पृथ्वी से परिचय देने के लिए, ഈ ലോകത്തിന് പരിചയപ്പെടുത്തി കൊടുക്കാൻ. इस दुनिया को परिचय दिलाने के लिए. നീ കണ്ടത് മുഴുവൻ പിശാചിന്റെ പ്രവൃത്തികളാണെങ്കിൽ, हो सकता है आपने आपकी जिंदगी में सिर्फ शैतान के कामों को ही देखा ഈ है. ലോക മനുഷ്യൻ മുഴുവൻ പിശാചിനെ മാത്രം കണ്ടവരാണ്. दुनिया के लोग बहुत सारे शैतान के कामों को देख रखा है. അല്ലല്ല, ഈ ഭൂമിയിലെ സകല മനുഷ്യരും പിശാചിനെ. सारे मनुष्य शैतान के कामों को देख रखा है. പക്ഷെ യേശു ഇറങ്ങി നിൽക്കുന്നു. मगर यीशु मसीह खड़ा है ഒരു പുതിയത് കാണിക്കാൻ. कुछ नया दिखाने के लिए. ഓ, എത്ര പേര് ഇത് രാപ്പകൽ ഇവിടെ വന്നിട്ടുണ്ട്? कितने लोग आज यहाँ पर आए हैं और स्वीकार करना चाहते हैं. ഡൽഹിയിലെ ജനകോടികൾക്ക് दिल्ली के करोड़ों करोड़ों लोगों को ഒരു പുതിയത് കാണിച്ചു കൊടുക്കുക. कुछ नया दिखाने के लिए, ഇന്ന് വരെ അവർ കണ്ടിട്ടില്ലാത്തത് आज तक जो उन्होंने नहीं देखा, അത് ഇൻട്രൊഡ്യൂസ് ചെയ്യാം. आपके द्वारा उसका परिचय दिलाने के लिए. ഹല്ലേലൂയ. അവർ മുഴുവൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ തുടങ്ങി. वे सब प्रार्थना करने लगा എന്തെങ്കിലും പുതിയത് സംഭവിക്കണം. कि कुछ तो नया होना है. ഇന്ന് ഇവിടെ എന്തെങ്കിലും പുതിയത് സംഭവിക്കണം. आज कुछ यहाँ नया होना है. ഒരുപാട് സൺഡേ ഞാൻ കയറി ഇറങ്ങിയവനാണ്. बहुत रविवार में चर्च में आकर गया हूँ. എനിക്കിന്ന് പുതിയത് എന്തെങ്കിലും സംഭവിക്കുന്നു. आज मेरे जीवन में कुछ नया होना है. ഇതായിരുന്നു അവരുടെ പ്രാർത്ഥന. उन सब की प्रार्थना यही था. പെട്ടെന്ന് സ്വർഗം തുറന്നു വന്നു. अचानक से स्वर्ग खुला. എത്ര പേര് പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ട് അങ്ങനെ? कौन ऐसे प्रार्थना करेगा എന്തെങ്കിലും പുതിയത് സംഭവിക്കണം? कि कुछ नया होना है मेरे जीवन में? നിശ്ചയമായിട്ടും ചിലത് നിനക്ക് വേണ്ടി തുറന്നു വരും. जरूर आपके जीवन में कुछ खुलेगा. ഹല്ലേലൂയ. നിശ്ചയമായിട്ടും തുറന്നു വരും. जरूर खुलेगा. ഇത് സെറ്റായി കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. ये सेट हो रखा है आपके ऊपर. ഇതെല്ലാം സെറ്റായിരിക്കുകയാണ്. आपके ऊपर सेट हो रखा है. പെട്ടെന്ന് ഒരു ശബ്ദം ഇറങ്ങി വരുന്നു. अचानक से एक शब्द आता है. നീ എന്റെ പ്രിയപുത്രൻ, तू मेरा प्रिय पुत्र है. ഞാൻ നിന്നിൽ പ്രസാദിച്ചിരിക്കുന്നു. मैं तुझ में प्रसन्न हूँ. ഇങ്ങനൊരു ശബ്ദം ഭൂമിയിൽ ആദ്യമായി കേൾക്കുന്നു. पृथ्वी में ऐसा एक शब्द
पहली बार। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇങ്ങനൊരു ശബ്ദം കേട്ടിട്ടേ ഇല്ല. कभी नहीं सुना है ये शब्द, ഒരു മനുഷ്യൻ ഇത് കേട്ടിട്ടില്ല. किसी मनुष्य ने नहीं सुना, ഇതൊരു കുടുംബം കേട്ടിട്ടില്ല, ഒരു ദേശം किसी കേട്ടിട്ടില്ല. परिवार ने नहीं सुना, किसी देश ने नहीं सुना, ആരോട് ഇതുവരെ പറഞ്ഞിട്ടില്ലാത്ത ഒരു വേർഡ്. किसी से भी ऐसे बोला ही नहीं है ये। ആ ശബ്ദം ഒരു പക്ഷേ ഇന്ന് നീ കേൾക്കും. वो शब्द आज आप भी सुन सकते हैं। ഹല്ലേലൂയ. ദൈവം ചിലരുമായിട്ട് ഭയങ്കരമായിട്ട് കണക്ട് ആകാൻ പോവുകയാണ്. प्रभु बहुत से लोगों के साथ बहुत करीब जुड़ने जा रहे हैं। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. हालेलुया। നീ എൻ്റെ പ്രിയപുത്രൻ, तू मेरा प्रिय पुत्र है, നിന്നിൽ ഞാൻ പ്രസാദിച്ചിരിക്കുന്നു. मैं तुझसे प्रसन्न हूँ। हालेलुया। അതുവരെ മനുഷ്യനെ ദൈവത്തിന് വിരോധിയാക്കി വെച്ചിരുന്ന, उस दिन तक मनुष्य को परमेश्वर से दूर रखने वाला, ദൈവവുമായിട്ട് ഇഷ്ടക്കേടിൽ സെറ്റ് ചെയ്തിരുന്ന, मनुष्य और परमेश्वर में नफरत पैदा करके दूर रखने वाला, എന്നിട്ട് അതിൻ്റെ ഇടയിൽ മുതലെടുത്തുകൊണ്ടിരുന്ന और उसके बीच में उतरकर अपना फायदा उठाने वाला, ഉസ് പിശാചിന് ഭയം തട്ടാൻ തുടങ്ങി. उस शैतान के अंदर अब डर छा गए। ഓ പറ, പിശാചിന് ഭയം തട്ടാൻ बोलो തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. शैतान को डर छा गए। പറ, ഇന്നു മുതൽ, बोलो आज से, ഇന്നു മുതൽ आज से ശത്രു ഭയക്കുകയാണ്. हमें दुश्मन डरने जा रहे हैं, പിശാച് ഭയക്കുകയാണ്. शैतान डरने जा रहे हैं, പിശാച് ഭയന്ന് തുടങ്ങി. शैतान डरना शुरू कर दिया है, പിശാച് പേടിക്കാൻ തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. शैतान डरना शुरू कर दिया है। ओ मुझे नहीं लग रहा है आप लोग ये महसूस कर रहा है. कितने लोग इस बात को सुन रहे हैं, कितने लोग सुन रहा है, कितने लोग स्वीकार कर रहा है। പിശാചിന് ഭയം തട്ടിയിരിക്കുന്നു. शैतान के अंदर डर आ चुका है। പിശാചിന് ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അവന്റെ ചെവി അവൻ പൊത്താൻ നോക്കി. वो अपना कान बंद करने का कोशिश कर रहा है, അവന്റെ കണ്ണടയ്ക്കാൻ നോക്കി. उसके आंखें बंद करने का कोशिश किया। പക്ഷെ അവന്റെ കണ്ണടയ്ക്കാൻ നോക്കിയപ്പോഴും അവന്റെ കണ്ണിനകത്തോട്ട് തുളച്ചിറങ്ങുന്ന ഒരു കാഴ്ച. वो अपने आंखें बंद करने के बाद भी उसके आंखों के अंदर ये चित्र घुस के आ रहे हैं। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ബോഡി ഷേപ്പിൽ ഹോളി സ്പിരിറ്റ് ഇറങ്ങി നിൽക്കുന്നു. हमें शरीर के रूप में पवित्र आत्मा उतरा हुआ है। 30 വർഷം പിശാച് നോക്കി നിന്ന ഒരു മനുഷ്യൻ. 30 साल तक शैतान इस लड़के पर बहुत ध्यान दे रहा था। അവനൊന്നും തോന്നിയിട്ടില്ല. उसको इतना कुछ लगा ही नहीं था उस समय। അവൻ ഇങ്ങനെ അങ്ങ് തീർന്നു പോകുമെന്ന് കരുതി. उसको लगा ये बढ़ाई का बेटा ये काम करते करते खत्म ही हो जाएगा, ഇതിനപ്പുറത്തൊന്നും സംഭവിക്കത്തില്ല. इससे आगे इससे ज्यादा ये कुछ करने वाला नहीं है। അവൻ ചെന്ന് അമ്മ മറിയത്തെ നോക്കി. शैतान जाकर माँ मरियम को देखा, അവൻ ചെന്ന് യൂസഫിനെ നോക്കി. उनके पिता यूसुफ को देखा। 30 വർഷം ഇവരെ ഫാമിലിയെ സ്റ്റഡി ചെയ്തു. 30 साल इसके परिवार को देखते देखते पढ़ते रहा, कुछ नहीं हो रहा है. कुछ नहीं हो रहा है। ഇതിങ്ങനെ അങ്ങ് പോകും. उसको लगा कि ये तो ऐसे ही खत्म हो നീ जाएंगे। ജനിച്ച നാള് മുതൽ നിന്നെ സ്റ്റഡി ചെയ്യുന്ന പിശാച് तेरा जन्म जब से हुआ उस दिन से तुझे शैतान पढ़ रहा था, ഇന്ന് അവൻ ആട്ടിക്കിട്ടാൻ പോവാ. मगर आज उसको समझ में आने जा रहा है कि तू अलग है। लाब्रा छाब्रा लाब्रा लाब्रा छाब्रा लाब्रा। ब्राछाला। അവനിങ്ങനെ സൂക്ഷിച്ചു നോക്കുകയാണ് യേശുവിനെ. यीशु की तरफ वो ध्यान से देख रहे हैं, ആകാശം തുറക്കുന്നു. वो देख रहे हैं तो आकाश खुल रहा है। അവിടെ നിൽക്കുന്ന മുഴുവൻ മനുഷ്യനെ പിശാച് നോക്കി. वहां खड़े हुए सब लोग, सबको शैतान देख रहे हैं। അവൻ നിങ്ങൾ എന്തിനാ അങ്ങോട്ട് നോക്കുന്നത്? तो वो कहने लगा यार ये लोग सब उनको क्यों देख रहे हैं? നീ എന്തിനാ അങ്ങോട്ട് നോക്കുന്നത്? अरे तुम यीशु की ओर क्यों देख रहे हैं? I am the God. अरे मैं तो दुनिया का प्रभु हूँ, ഞാനാണ് ദൈവം. मैं दुनिया का प्रभु हूँ। भैया उधर मत देख. उधर उसको मत देखो। अरे എന്തിനാ അങ്ങോട്ട് നോക്കുന്നത്? क्यों उसको देख रहे हो? Nothing you can see in him. उसमें कुछ नहीं मिलेगा, अरे nothing you can see in him. उसके अंदर कुछ नहीं मिलेगा, നിനക്കൊന്നും കാണാൻ കിട്ടത്തില്ല. तुमको कुछ देखने को नहीं मिलेगा। സ്വർഗം പറഞ്ഞു, मगर स्वर्ग ने बोला ഹേ പിശാചേ, हे शैतान, the heaven is set already. स्वर्ग तैयार हो चुका है। Hallelujah. हालेलुया। ഇതുവരെ ലോകം കാണാത്തത്, आज तक जो दुनिया ने नहीं देखा, वो मैं उसको ऊपर प्रकट करूंगा. हालेलुया। Hallelujah.
वो बोलिए जो दुनिया ने अब तक किसी के ऊपर नहीं देखा. बोलो बोलो, जो दुनिया अभी तक नहीं देखा അതെന്റെ മേൽ വെളിപ്പെടാൻ പോവുകയാണ്. मेरे जीवन के द्वारा होगा. बोलो मेरे शरीर में प्रकट होने जा रहा बोलो है. मेरे शरीर में प्रकट होगा. बोलो मेरे हाथ दिखाइए, हाथों में प्रकट होने जा रहा है. हाथों में प्रकट होगा. बोलो मेरी आंखों में प्रकट होने जा रहा है. आंखों में प्रकट होगा. बोलो मेरे जुबान में प्रकट होने जा रहा है. जुबान में प्रकट होगा. मेरे देश में प्रकट होने जा रहा है. देश में प्रकट होगा. हे दुष्ट आत्मा, हे दुष्ट आत्मा, उसे तुम रोक नहीं सकते. तुम रोक नहीं सकता. क्योंकि the heaven is set. क्योंकि स्वर्ग तैयार है. The heaven is set. स्वर्ग तैयार है. Hallelujah. हालेलुया. ശത്രു ഭയന്നു പോയി. दुश्मन कांप गए. പിശാച് വിരണ്ടുപോയി. शैतान डर गए. സൂക്ഷിച്ച് യേശുവിനെ നോക്കി. ध्यान से वो यीशु को देख रहे हैं. അവന്റെ കണ്ണിൽ എന്തോ കത്തുന്നുണ്ട്. उसकी आंखों में कुछ जल रहा है. ആ ഇറങ്ങിയ എന്തോ ഒരു ബോംബ് പോലൊരു സാധനം उसके ऊपर जो गिरा है बॉम्ब जैसा कुछ उसके आंखों में लग रहा है. 30 വർഷം കണ്ട കൈയല്ലാതെ. जब ध्यान से देखा तो ये वो हाथ नहीं है जो 30 साल तक देखा. दिखाइए आप अपना हाथ. हो अपना हाथ दिखाइए. अपना हाथ दिखाइए. ये वो हाथ नहीं है. ये वो हाथ नहीं है जो कल तक दिखाई दे रहा था. ये वो हाथ नहीं है. ये हाथ वो हाथ नहीं है. ये वो हाथ नहीं है. ये वो हाथ नहीं है. ये पराजितों का हाथ नहीं ये है. पराजियों का हाथ नहीं है. इसमें मेरे खिलाफ कुछ चल रहा है. मेरे ऊपर कुछ हो रहा है. मेरे खिलाफ इनके हाथ में कुछ चल रहा है. मेरे खिलाफ इनके हाथों में कुछ हो रहा है. प्रभु ने कुछ दे दिया है. कुछ दे दिया. ദൈവം എന്തോ കൊടുത്തു കഴിഞ്ഞു. शैतान कह रहे अरे प्रभु ने इन हाथों में कुछ दे दिया. प्रभु ने कुछ दे दिया. कुछ दे दिया इन हाथों में. छाबरा 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 ज़ेखेनी शालारा बाटा माया था राजेनेरी ब्रेनाज़ी रेब्रनाते 30 വർഷം അവൻ ശ്രദ്ധിച്ച മനുഷ്യന്റെ മേൽ ഇപ്പൊ അവന് നോക്കാൻ പറ്റാതായി. 30 साल तक बड़े ध्यान से वो देख पा रहा था, मगर अभी उस पर नजर भी नहीं डाल पा रहे. അവന്റെ പിശാചിന്റെ കണ്ണിനെ കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റാത്ത വിധത്തിൽ ഒരു ബോഡ്ലി ഷേപ്പിൽ the heaven is open in him. शैतान उस पर देख भी नहीं पा रहा है. ऐसा एक उपस्थिति शारीरिक रूप में यीशु के ऊपर आ रहा है. അവൻ എല്ലാവരുടെ ചെവി അടയ്ക്കാൻ നോക്കി. वहां खड़े हुए लोगों के कान बंद करने का कोशिश किया शैतान ने. എല്ലാവരുടെ ചെവി അടയ്ക്കാൻ നോക്കി. सबके कान बंद करने का कोशिश किया. പക്ഷേ പിശാചിന്റെ അടയ്ക്കാൻ പറ്റാത്ത വിധത്തിൽ ഒരു ശബ്ദം തുളച്ചിറങ്ങി. मगर ऐसा शब्द उन कानों के अंदर चीर के आया जिसको शैतान बंद नहीं कर पाया. വർഷങ്ങളായി അവൻ അടച്ചു വെച്ചതെല്ലാം ബാരിക്കേഡ് പൊളിഞ്ഞു പോയി. सालों से जो बंद रखा था वो सब एक क्षण में टूट गया. ഹല്ലേലൂയ हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया. എല്ലാവരും ഒരുമിച്ച് പറയാൻ തുടങ്ങി. सब लोग बोलने लगा. എല്ലാവരും അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും പറയാൻ തുടങ്ങി. एक दूसरे से बोलने लगा. ആ ഗ്രാമത്തിൽ ഇന്ന് വരെ ആരും പറയാത്തത്, उस गांव में आज तक जो नहीं बोला, യെരൂശലേമിൽ ആരും പറയാത്തത്, यरूशलेम में जो आज तक नहीं ഈ बोला, ഭൂമിയിൽ ആരും പറയാത്തത്, पृथ्वी में आज तक जो नहीं बोला, അവിടുത്തെ ചെറിയ മനുഷ്യന്റെ വായിൽ മുഴങ്ങാൻ തുടങ്ങി. वहां के छोटे छोटे इंसानों के मुंह में वो शब्द आने लगा. ഇവൻ സൺ ഓഫ് ഗോഡ് ആണ്. ये तो परमेश्वर का पुत्र है. ഇവൻ സൺ ഓഫ് ഗോഡ് ആണ്. ये परमेश्वर का पुत्र है. आपने सुना? आपने सुना? मैंने सुन लिया. मैंने सुन लिया. यार वो जब से वो आवाज मेरे अंदर आया, मेरे शरीर में कुछ हो रहा है. जब से वो आवाज आया मेरे शरीर में कुछ हलचल हो रहा है. हाँ, वो सन ऑफ गॉड है. वो परमेश्वर का पुत्र है. आपस में हाथ मिलाकर बोलो वो सन ऑफ गॉड है. हाँ एक हाँ मैं हाथ उठाकर बोले वो परमेश्वर का पुत्र है. जिसका मैं सैकड़ों साल से मेरे पिता से लेकर इंतजार में था. सैकड़ों साल से जिनके इंतजार में पृथ्वी कर रहा था. आमीन. जिसके इंतजार में मैं अपना जीवन बिता रहा था. जिसके इंतजार में मैं अपनी जिंदगी बिता रहा था. ഞാൻ അവനെ ഇപ്പൊ കാണുന്നത്. मैं उसको देख रहा हूँ. मैंने उसको देख लिया है. मैंने उसको देख लिया. अरे मेरी आंखों में उसका पिक्चर आ गया है. मेरे आंखों में उसका चित्र आ चुका है. ഇത് പ്രവാചക പുസ്തകത്തിൽ എഴുതിയതുപോലെ തന്നെ. ये तो वैसे ही प्रकट है जैसे भविष्यवाणी के पुस्तकों में लिखा है. ഇത് ലാസ്റ്റ് സൺഡേ പ്രസംഗിച്ചതാണ്. पिछले संडे प्रचार हुआ था इसके बारे में. ഇത് ലാസ്റ്റ് മീറ്റിംഗിൽ അധികം കേട്ടതാണ്. पिछले दिन मंदिर में इसका प्रचार हुआ था. ഇത് യെശയ്യാവ് പറഞ്ഞതാണ്. यशायाह ने बोला गया वही ഇത് बात പ്രവാചകന്മാർ പറഞ്ഞതാണ്. भविष्यवक्ताओं ने बोला था. अरे मैं അവന്റെ അകത്ത് മോശയെ കാണുന്നുണ്ട്. उसके अंदर मूसा को भी देख रहा हूँ. അവന്റെ അകത്ത് ഏലിയാവുണ്ട്. एलिया भी उसके अंदर है. और ഇവനാ ലാൽ
സമുദ്രത്തിനെ രണ്ടാക്കിയത്? अरे इसी ने ही तो लाल समुद्र को दो भाग कर दिया। ഓ, ഇവനാണ് എരിഹോവിന്റെ മതിൽ പൊളിച്ചവൻ. इसी ने ही तो यरीहो को गिरा दिया था। ഇവനാണ് ഇസ്രായേലിന്റെ പ്രഭു. यही तो इस्राएल का प्रभु है। ഇവനാ ജീവനുള്ള ദൈവം. ഇവനുള്ള ദൈവം. यही तो जिंदा परमेश्वर है। ओ पासो, ये मेरे जमाने में हो रहा है ये सब. ये मेरे जमाने में हो रहा है। चलो धन्यवाद करिए. धन्यवाद करे, धन्यवाद करे, धन्यवाद करे। भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा। भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे, भर दे मुझे पवित्र आत्मा। पवित्र आत्मा, बोले पवित्र आत्मा. पवित्र आत्मा। യുഗങ്ങൾ കാത്തിരുന്ന ദിവസമാണിത്. युगों से इंतजार किया हुआ वो दिन आ गया। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഒരു കാര്യം എനിക്ക് മനസ്സിലായി. एक बात मुझे समझ में आया। അവർ തമ്മിൽ സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. एक दूसरे से बात करने लगा वो। ഒരു കാര്യം എനിക്ക് മനസ്സിലായി. एक बात मुझे समझ में आया। ദുഷ്ട പിശാച് നമ്മളെ തടഞ്ഞു വെച്ചേക്കുകയായിരുന്നു. अभी तक शैतान ने हमें रोक के रखा था। ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। 1 യോഹന്നാൻ 3:8. पहला यूहन्ना 3:8। पहला यूहन्ना 3 अध्याय उसके 8वां वचन। जो कोई पाप करता है वह शैतान की ओर से है, क्योंकि शैतान आरंभ ही से पाप करता आया है। परमेश्वर का पुत्र इसलिए प्रकट हुआ, परमेश्वर का पुत्र इसीलिए प्रकट हुआ। मेरे साथ पढ़िए. परमेश्वर का पुत्र इसलिए प्रकट हुआ कि शैतान के कामों का नाश करे. ഓ, ഭയങ്കര ഒരു അണ്ടർസ്റ്റാൻഡിങ് തുറന്നു വരുന്നു. एक बड़ा समझ आपके अंदर खुल रहा है। അവന്റെ അവിടെ നിൽക്കുന്നവരുടെ കാര്യം ഞാൻ പറയുന്നേ. वहां खड़े हुए लोगों के बारे में मैं कह रहा हूँ। അവൻ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. मैं आपस में बात करने लगा। ഇതാണ് നമ്മൾ വർഷങ്ങളായി കാത്തിരുന്ന ആള്. ये वही है जिसके इंतजार में थे हम। ഇതുവരെ നമ്മളെ കൺട്രോൾ ചെയ്തിരുന്നത്. अभी तक जो हमें पकड़ के रखा था। मेरे साथ अगर कोई बोल सके तो बोलिए. ഇതുവരെ നമ്മളെ കൺട്രോൾ ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. बोल सकते तो बोलो। अभी तक जो हमें रोक के रखा था, നമ്മളെ കൺട്രോൾ ചെയ്തിരുന്നത്, जो हमें रोक के रखा था, നമ്മുടെ മൈൻഡ് തിരിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്, जो हमारे दिमाग को घुमा रहा എന്റെ था, വഴികൾ അടച്ചുകൊണ്ടിരുന്നത്, रास्ता जो बंद कर रहा था, എന്റെ ഫാമിലിയെ ഡിസ്റ്റർബ് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്, परिवार को तकलीफ में ले जाने वाला, എന്റെ ജീവിതത്തെ ഡിസ്റ്റർബ് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. जिंदगी को बर्बाद करने वाला। चिल्ला चिल्ला के मेरे साथ बोलिए. चिल्ला चिल्ला कर बोलिए। चिल्ला चिल्ला के मेरे साथ बोलिए. मेरे साथ चिल्ला कर बोलिए। आप तैयार है बोलने के लिए? तैयार है मेरे साथ बोलने के लिए? बोलो, उसका काम खो गया है, उसका काम नाश हो रहा है. बोलो, आज से उस गंदी आत्मा का काम नाश हो रहा है. പിശാചിന്റെ പ്രവൃത്തികളെ അഴിപ്പാൻ, बोले शैतान के कामों को नाश करने के लिए യേശു വെളിപ്പെട്ടു വന്നു. यीशु प्रकट हुआ। അതിവനാണ്. वो यही है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അതിവനാണ്. वो तो यही है। അതിവനാണ്. वो यही है। ആൾക്കാരുടെ പ്രാർത്ഥന തിരിയാൻ തുടങ്ങി. लोगों को प्रार्थना बदलने लगा। അവർ മുഴുവൻ ചർച്ച ചെയ്യാൻ തുടങ്ങി. आपस में चर्चा करने लगा। എല്ലാവരുടെ പിശാച് പോയി നോക്കി. सबके पास शैतान जाके देखा। मेरा काम खोल रहा है तू.
നീ എന്റെ പ്രവൃത്തി അഴിക്കാണല്ലോ. मेरे काम को तुम खोल रहे लग रहे, നീ എന്റെ പ്രവൃത്തി അഴിക്കാണല്ലോ. तुम मेरे कामों को खोल रहे। നീ ഇതുവരെ ചെയ്തു വെച്ച എല്ലാം അഴിഞ്ഞു പോയല്ലോ. अभी तक मैंने जो तुम्हारे ऊपर कर डाला था वो सब खत्म हो गया। അതെല്ലാം എവിടെ പോയി? वो सब कहाँ गया? अरे ഞാൻ तेरे परिवार को खत्म कर रखा था, कहाँ गया वो सब? अरे मैंने तेरे परिवार को खत्म कर दिया था, वो सब तुमने सही कर दिया। നിനക്ക് കരയാനുള്ള ഒത്തിരി സംഭവം ഉണ്ടായിരുന്നല്ലോ. और तेरे जिंदगी को मैंने ऐसे कर डाला था कि तुम जिंदगी भर रोते रहो। നിന്റെ ദിമാഗിനകത്ത് ഒത്തിരി ഐറ്റംസ് तेरे ഉണ്ടായിരുന്നല്ലോ. दिमाग के अंदर मैंने बहुत कुछ भर दिया था, ये सब खाली हो गया है. ये सब ठीक हो गया। ए यीशु, हे यीशु, क्या किया तूने? क्या कर दिया? तूने मेरे काम को नाश कर दिया. क्या कर दिया? तू कुछ कर रहा है. हालेलुया. हालेलुया। पिशाच मेरा क्या जुड़ेगी? शैतान कांपने लगा। ये क्या हो रहा है साहब? ये क्या हो रहा है? ओ यत्र में कर यीशु विद द डे ऑफ द ग्रेट बैप्टिज्म. कितने लोग उस बपतिस्मा वाले दिन का खासियत जानते The हो? secret of the great baptism. बड़े उस महान बपतिस्मा का रहस्य कौन जानते हैं? ഇന്നും ആ ദിവസം പിശാചിന് ഷോക്കാണ്. आज भी वो दिन को बारे में सोचेगा तो शैतान डर जाता है। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। അവന്റെ മെമ്മറിക്കകത്ത് കിടക്കുന്നത് യേശു ജനിച്ചതല്ല. हाँ, പിശാചിന്റെ മെമ്മറിയിൽ യേശു ജനിച്ച ദിവസമല്ല കിടക്കുന്നത്. यीशु का जन्म जिस दिन हुआ उस दिन का याद है शैतान के मन से चला गया। ഹല്ലേലൂയ. आमीन। 30 വർഷത്തെ ബ്ലാക്ക് ഒരുപാട് ഐറ്റംസ് ഉണ്ടായിരുന്നു. उसके बाद 30 साल का जो यीशु का जिंदगी था वो सब बड़े याद करके रखा था, मगर उस दिन के बाद वो दिन सब भूल गए। वो അവ ഭൂൽ नहीं गया, उड़ गया. उड़ गया। हाँ, अड़िच हुई. उड़ गया। कभी-कभी स्विच चला, स्विच। ये जो आईसीयू टीवी क्या था, आईसीयू आईसी अड़िच हुई. आईसी उड़ गए। यार तो अभी तक मैं देख रहा था वो कहाँ क्या हो गया. अभी तक देख रहा था, अब तो कुछ नहीं चल रहा है। मैकेनिक आया बोला 20 अड़ गया 20. मैकेनिक आके बोला आईसी उड़ गए। हालेलुया. हालेलुया. हालेलुया। वो आईसीयू भी यीशु के हाथ में है. हालेलुया. हालेलुया। शैतान को यीशु ने बोला ये देख मैं अपने लड़के के हाथ पे दे दूंगा, तेरा आईसीयू खत्म. तेरा आवाज ज्यादा नहीं उड़ा सकता, फिर भी कम आवाज में बहुत बड़े सामर्थ के साथ हालेलुया बोलिए. कम आवाज को कम करिए. हालेलुया. कोई बात नहीं, एक बार चिल्लाओ। हालेलुया. वो दुष्ट आत्मा का दिन तक वो रहने दो. हालेलुया. उसका दिन जब आएगा तो हम देखेंगे. हालेलुया. बड़ा भयंकर चर्चा നടക്കുകയാണ്. तो वहां पे लोग आपस में चर्चा कर रहे हैं। പിശാച് ആകെ പാടെ ഡിസ്റ്റർബ് ആയി പോയി. शैतान परेशान हो गया। പറ യേശുവിന്റെ സ്നാനത്തോടുകൂടി बोलो यीशु के बपतिस्मा से എന്റെ സ്നാനം ആരംഭിച്ചു. मेरा बपतिस्मा शुरू हो गया। യേശുവിന്റെ സ്നാനത്തോടുകൂടി यीशु के स्नान से ശത്രുവിന്റെ പ്രവൃത്തികൾ അഴിഞ്ഞു. शैतान का काम तहस महस हो गया। എന്റെ സ്നാനത്തോടുകൂടി मेरे बपतिस्मा से പിശാചിന്റെ കാര്യത്തിൽ ഒരു തീരുമാനമായി. शैतान के काम खत्म। അങ്ങനെ അല്ല എന്ന് പറയുന്നത്. പിശാചിന്റെ കാര്യത്തിൽ തീരുമാനമായത്. फैसला हो गया शैतान के काम का। उसका काम का फैसला हो गया है इधर या उधर. हालेलुया. हालेलुया. ओह स्तोत्रम बरा. धन्यवाद तो प्रभु को। हालेलुया बोलो। ബാപ്റ്റിസം പ്ലേസിൽ അങ്ങനെ ഭയങ്കര കളി കളിക്കുകയാണ്. तो ये बपतिस्मा वाला कुंड में बहुत कुछ हो रहा है। അവനൊരു കാര്യം യേശുവിനെ നോക്കുമ്പോൾ കാണുകയാണ്. यीशु को देखते समय वो कुछ खास देख रहे हैं। നമ്മൾ നോക്കിയാലൊന്നും കാണത്തില്ല. हम देखने से हमें नहीं पता चलता। അവിടെ നിൽക്കുന്നവർ ആര് നോക്കുമ്പോൾ കാണത്തില്ല. वहाँ खड़े हुए कोई भी ये पहचान नहीं पाया, അവൻ പക്ഷെ പിശാച് നോക്കുമ്പോൾ കാണുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. मगर शैतान देखते समय इस बात को देखा। എന്റെ പ്രവൃത്തി മുഴുവൻ അഴിഞ്ഞു പോകുന്നു. मेरा सारे काम खत्म हो रहे हैं। അവൻ ഞാൻ സെറ്റ് ചെയ്ത പ്ലാൻ മുഴുവൻ പൊളിഞ്ഞു പോയി. मैंने जो चीजें सेट कर दिया था वो सब निकल रहे हैं। എല്ലാം പൊളിഞ്ഞു പോയി. वो सब टूट गया। അപ്പൊ അവൻ ഒരു കാര്യം മനസ്സിലായി. उसको एक बात समझ में आया, ഇന്ന് വരെ ആരംഭിക്കാത്ത എന്തോ ആരംഭിച്ചിരിക്കുന്നു. अभी तक जो शुरू नहीं हुआ था ऐसा कुछ आज से शुरू हो रहा है। എന്റെ പ്രവൃത്തി അഴിയുന്ന ഒരു സംഭവം ആരംഭിച്ചു കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. मेरा काम टूटने वाला कुछ काम शुरू हो चुका है। അതിന്റെ 3:23 വാക്യം. 3 का 23 यू है लूका सुसमाचार 3 का 23 वचन हम देखेंगे। അത് സ്ക്രീനിൽ നിന്ന് മാറ്റണ്ട. അത് जब यीशु आप उपदेश करने लगा,
तो लगभग 30 वर्ष की आयु 30 वर्ष का आयु का था और यूसुफ का पुत्र था और वह एली का नहीं, जब यीशु 23 वाक्य जब यीशु आप उपदेश करने लगा ഉപദേശ करने लगा तो लगभग 30 वर्ष के മലയാളത്തിൽ യേശുവിന് പ്രവൃത്തി അതാണ് യഥാർത്ഥത്തിൽ പ്രവൃത്തി ആരംഭിക്കുക. मलयालम में लिखा है यीशु का सेवा शुरू हो गया, सेवकाई शुरू हो गई. Now Jesus himself began his ministry. Amen. ഒന്ന് വായിച്ചേ, ഇംഗ്ലീഷ് ഒന്ന് വായിച്ചേ. Now Jesus himself began his ministry at about 30 years of age. പറ, ഈ പ്രായത്തിൽ बोलो इस उम्र में. ഇങ്ങനെ ആ സ്ക്രീനിലോട്ട് വിരൽ ചൂണ്ടിട്ട് പറ. स्क्रीन की ओर उंगली उठाओ और बोलो इस उम्र में യേശുവിന്റെ മിനിസ്ട്രി ആരംഭിക്കാൻ यीशु का सेवकाई शुरू करने में പരിശുദ്ധാത്മാവ് ഇറങ്ങി വന്നതുപോലെ पवित्र आत्मा जिस तरह उतर आया मेरे इस उम्र में എൻ്റെ മേലും ഒരു ദൈവ പ്രവൃത്തി ആരംഭിക്കട്ടെ. मेरे ऊपर भी एक प्रभु का काम शुरू होने पाए. അവരവര് പറ, सब लोग अपने आप बोलो, अपने आप बोलो, अपने आप बोलो. എൻ്റെ മേലും ചിലത് ആരംഭിക്കട്ടെ. बोलो मेरे ऊपर भी शुरू हो जाए. എൻ്റെ മേലും ആരംഭിക്കുകയാണ്. मेरे जीवन में भी शुरू हो जाए. ഇന്ന് ചിലത് ആരംഭിക്കുകയാണ്. आज कुछ शुरू होने पाए. എൻ്റെ മേൽ ദൈവ പ്രവൃത്തി ആരംഭിക്കുകയാണ്. मेरे ऊपर प्रभु का काम होने पाए. അതിന്റെ ഇനാഗുറേഷൻ എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? उसका उद्घाटन कैसा है? അതിന്റെ ധാഗ കട്ട് ചെയ്തുകൊണ്ടല്ല. वो जो रिबन काटने से नहीं. ऐसा कुछ नहीं है. ऐसा कुछ नहीं है. അങ്ങനെ കട്ട് ചെയ്തുകൊണ്ടല്ല. ऐसा नहीं है. പിശാചിന്റെ പ്രവൃത്തി അടിച്ചോണ്ടാണ് ഉദ്ഘാടനം. शैतान के काम को नाश करके उद्घाटन हो रहा है. അവൻ പിശാചിന്റെ പ്രവൃത്തിയെ खोलकर शैतान के कामों को खुलासा करके. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതിന്റെ പ്രവൃത്തിയെ നിർവീര്യമാക്കിക്കൊണ്ടാണ് ഇനാഗുറേഷൻ. उसके कामों को निष्फल करके प्रभु का काम का उद्घाटन हो. ഏത് പ്രവൃത്തി എവിടെ ആരംഭിച്ചാലും कहीं भी कोई भी काम शुरू हो जाए അവിടെ നിലവിലുള്ള പ്രവൃത്തിയെ അത് ഖണ്ഡിക്കും. वहां पर चलते आया काम को रोक देता है. അവൻ സ്വന്തമായി വീടുകൾ ഉണ്ടാക്കിയിട്ടുള്ളവർ ഇത് കൈ കാണിച്ചേ. कितने लोग घर बनाया है? कभी जिंदगी में घर तो बनाया होगा, कभी हाथ उठाइए. ഒരെണ്ണം കൂടെ കിട്ടിക്കൊണ്ടത് കണ്ടായിരിക്കും പൊക്കാത്തെ. ഒരെണ്ണം കൂടെ കിട്ടുകയാണെങ്കിൽ കിട്ടിക്കൊണ്ടത് കണ്ടായിരിക്കും കൈ വെക്കാതെ. शायद आप इसलिए हाथ नहीं उठाया होगा क्योंकि नया मिल रहा है तो मिलने दो. നമ്മൾ വീട് വെച്ചിട്ടുണ്ട്. हम घर बनाए हैं. അവിടെ എന്തൊക്കെയോ ഉണ്ടായിരുന്നു. वहां पर पहले कुछ था. ഒന്നിൽ ഗഡ്ഡയായിരിക്കും, കല്ലായിരിക്കും, മണ്ണായിരിക്കും, മരമായിരിക്കും. या तो पेड़ था, या तो गड्ढे थे, या पत्थर थे. അവൻ എന്തെങ്കിലുമൊക്കെ നിലവിലുണ്ടായിരുന്നു. पहले कुछ तो था वहां. അപ്പൊ എന്തെങ്കിലും ആരംഭിക്കുമ്പോൾ നിലവിലുള്ളതിനെ നമ്മൾ ക്യാൻസൽ ചെയ്യും. मगर कुछ वहां पर शुरू करने से पहले जो पहले से थे उसको हटा देते हैं. നമ്മൾ അവിടെ എന്ത് ചെയ്താലും നിലവിലുള്ളതിന്റെ മണ്ടയ്ക്കാ ചെയ്യുന്നേ. कुछ भी हम नया करने जा रहे हैं, जो पहले वहां पर था उसको हटाकर हम उसके ऊपर शुरू करते हैं. അതിന്റെ മണ്ടയിലാ ചെയ്യുന്നത്. उसके ऊपर शुरू करते हैं. പിന്നെ പഴയത് അവിടെ കാണത്തില്ല. पुराना फिर नहीं दिखेगा. ഓ नहीं समझा. नहीं समझ में आ रहा है. नहीं समझ പഴയത് അവിടെ കാണത്തില്ല. नहीं समझ में आ रहा है. പിന്നെ അവിടെ പഴയത് കാണത്തില്ല. वो पुराना नहीं दिखेगा. പിന്നെ അതിന്റെ വേര് കാണത്തില്ല. उसका जड़ भी नहीं होगा. ऐसा जेसीबी चढ़ाएगा कि उसका उस जमीन पे ऐसा जेसीबी चढ़ेगा कि पुराना जो कुछ भी था वो सब उखड़ जाएगा. ഇതാണ് ഒരു പ്രവൃത്തി ആരംഭിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ. इसका मतलब है काम शुरू करना. അപ്പൊ പിശാച് വന്ന് നോക്കി. शैतान देख रहा है. अरे ഞാൻ ഇവിടെ ചില സെറ്റ് ചെയ്തിട്ടുണ്ടായിരുന്നു. मैंने तो यहाँ पर बहुत कुछ कर रखा था. अरे बोलो उसको ऊपर जेसीबी चढ़ गया है. जेसीबी चढ़ गए. बोलो जेसीबी चढ़ गया. उसको बोलो जेसीबी चढ़ गया है. बोलो जेसीबी चढ़ गया है. हालेलुया. हालेलुया. ऐसे उंगली करे. बोलो वी आर सॉरी. बोलो वी आर सॉरी. सॉरी. वी आर सॉरी. वी आर सॉरी. वी आर सॉरी. हे दुष्ट आत्मा. हे दुष्ट आत्मा. तेरा काम हो गया. तेरा काम हो गया. आई एम वेरी सॉरी. आई एम वेरी सॉरी. आइंदा मेरे पास नहीं आना. बोलो तेरा काम हो गया है. पिशाच ने पल्ली തുടങ്ങി. शैतान दांत पीसने लगा. अरे उसके ऊपर पवित्र आत्मा उतरा तो उतरा, नो प्रॉब्लम. अरे ठीक है, उस पुत्र के ऊपर पवित्र आत्मा उतरा है तो ठीक है, तुम लोग इतना ये क्यों हो रहे? അവൻ പുത്രനാണ്. अरे वो तो परमेश्वर का पुत्र है. चलो वो कहीं से भी जाए. ठीक है, वो तो पाए पवित्र आत्मा कुछ भी करे. तुझे क्या हो गया है? तुझे क्या हो गया? मेरा चिंता क्यों चिल्लाता है इस तरह? तुम क्यों उसका पीछा जा रहे हैं? तू क्यों कह रहा है कि मेरा काम खत्म हो गया है? तुम क्यों कह रहे हैं कि मेरा काम खत्म हो गया? दोहरा का बोलिए.
പറ എന്നോട് ചേർന്ന് പറ मेरे साथ बोलिए, ए दुष्टात्मा हे दुष्टात्मा, तेरा काम खत्म करने के लिए वो आया है तेरा काम नाश करने के लिए तो वो आया। ये सच है ये सच है, ये सच्चाई ये है सच। हाँ, बोलो मैं उसे बोले बगैर नहीं रह सकता मैं ये बोले बिना नहीं रह सकता। हालेलुया हालेलुया। अपने घर में जाके ये बोलेगा आपके गाड़ियों में बैठ के बोलेंगे जिस गली से आप गुजरेंगे उधर से आप बोलेंगे मुझे नहीं लग रहा आप बोल रहे हैं बोलो जहां भी जाए आप बोलेंगे हे दुष्ट आत्मा तेरा काम नाश करने के लिए यीशु आया है यीशु आया है हालेलुया। हालेलुया हालेलुया യേശുവിന് 30 വയസ്സ് यीशु का उम्र 30। ഹല്ലേലൂയ പിശാച് അവിടെ നിന്നൊരു ബഹളം ഉണ്ടാക്കി शैतान वहां खड़े खड़े हल्ला मचाया, ഒരു സൈലന്റ് വാർ मगर यीशु शांति से युद्ध कर रहा था। പിശാച് ഒരു സൈലന്റ് വാർ തുടങ്ങി माफ कीजिए, शैतान शांति बहुत 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 शांति से युद्ध लड़ रहे हैं। അവൻ ഡയറക്റ്റ് ഇവനെ സ്റ്റോപ്പ് ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല अब सीधा इसको रोक नहीं सकता, क्योंकि ഇവൻ കണ്ണുകൊണ്ട് കണ്ടതാണ് ദേഹരൂപത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇറങ്ങുന്നത് क्योंकि शैतान ने देख लिया, ഇവൻ മനുഷ്യൻ क्योंकि ये मनुष्य देख लिया था कि पवित्र आत्मा इनके ऊपर उतर रहा है। ഇനി അവനെ ചുമ്മാ സ്റ്റോപ്പ് ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല अब इनको ऐसे वैसे नहीं रोक सकते। അവനെ ഭയങ്കര ചലാക്കി से വേണം സ്റ്റോപ്പ് ചെയ്യാൻ अब अगर मेरा काम कुछ भी इन मनुष्यों के अंदर चलाना है तो मुझे चालाकीपन का इस्तेमाल करना पड़ेगा। പതുക്കെ സ്നേഹത്തോടെ മിഠാസ് के साथ आया बड़े प्यार, बड़े लोभाने वाले बातों को लेकर आते हैं। ए बता मेरे साथ आ मेरे बच्चे आज इधर आ मेरे साथ। ठीक है वो प्रभु का बेटा है बोलो हाँ, वो प्रभु का बेटा होगा, ओके गुड नो प्रॉब्लम ठीक है, अच्छी बात है। मुझे अपन आ रहा है उसका पिता कौन है? अरे दिमाग लगा दिमाग लगा, सोचो। ये यूसुफ का बेटा है ये और कोई नहीं है, यूसुफ का बेटा है। बराबर वाले को बोलो यूसुफ का बेटा है ये अब उसको भी बोलो ना कि ये यूसुफ का बेटा है। कोई इसका बाप कोई आसमान से नहीं उतर कर आया हाँ, सुन लो, बताओ उनको भी जाके। अरे दिमाग लगा दिमाग सोचो तो सही, पूरा विश्वास कर अरे रहे हो। जब तक कोई पुरुष नहीं होगा ये एक स्त्री कैसे गर्भवती बन सकता है कुंवारी स्त्री कैसे गर्भवती हो सकते? पुरुष का जरूरत पड़ता है। दिमाग लगा सोच तो सही। हाँ, दुष्टात्मा इतना चालाकी सुनाने लगा चलाकीपन चलाने लगा मनुष्यों के मन में। लेकिन वो भूल गया कौन सा क्या എന്തോ പ്രവൃത്തിയെ യേശു ആരംഭിച്ചെന്നുള്ളത് പിശാച് മറന്നുപോയി मगर शैतान ये बात भूल गया कि यीशु ने जो शुरू किया काम था वो कैसा काम था, അതിന്റെ പവർ എന്താണെന്ന് അറിയത്തില്ല उसका सामर्थ्य कैसा है वो शैतान भूल गया। ഹല്ലേലൂയ പെട്ടെന്ന് ഈ മനുഷ്യൻ പിശാചിനോട് തിരിച്ചു ചോദിക്കുകയാണ് अचानक से खड़े खड़े जो इंसान है वे शैतान से वापस पूछने लगा, എടാ യോസഫ് ആരുടെ മകനാണ് യേശു യോസഫിന്റെ മകനാണ് अच्छा ठीक है, यीशु यूसुफ का बेटा है, यूसुफ किसका बच्चा है? अगला पढ़ाओ अगला, अरे യേശു യോസഫിന്റെ മകനാണ് यीशु ठीक है यूसुफ का बेटा है, लेकिन ये यूसुफ किसका मान है मगर यूसुफ किसका बेटा है? तो बोला वो तो सन ऑफ लेवी वो तो अगला वचन लेवी का बेटा है। लेवी किसका बेटा है लेवी किसका बेटा है? सन ऑफ बोलो पढ़िए आप लोग मलकी अच्छा ठीक है मलकी किसका बेटा है यन्ना। ओके ठीक है ये किसका बेटा है तो यूसुफ किसका बेटा है ओ कहाँ गया ये कंप्यूटर वाला नोगा का अगला वचन 26 मथियास मात का, हाँ, ठीक और है। मतियास शिमी का, हाँ शिमी योसेक का, हाँ और योसेक हाँ। योधा का, हाँ अगला देखा यूहन्ना का। മുഴുവൻ അപ്പന്മാരുടെ ലിസ്റ്റും പിശാചിനെ കൊണ്ട് പറയിപ്പിക്കുക सारे पिता का पूरा लिस्ट शैतान से बुलवा रहे हैं। നീയല്ലേ പറഞ്ഞേ
ഇവൻ ദൈവത്തിന്റെ പുത്രനൊന്നും അല്ല. अरे तूने तो बोला कि ये परमेश्वर का पुत्र नहीं है, ഇവൻ ദൈവത്തിന്റെ പുത്രനാകാൻ പറ്റത്തില്ല. ये परमेश्वर का पुत्र नहीं बन सकता. അങ്ങനെ ഒരുത്തൻ വെളിപ്പെട്ടാൽ എന്റെ പ്രവൃത്തി അഴിവെന്ന് പിശാചിന് നല്ലതുപോലെ അറിയാം. शैतान को अच्छे से पता है कि परमेश्वर का पुत्र अगर प्रकट हुआ तो उसका काम खत्म है. അതുകൊണ്ട് അവൻ മനുഷ്യനോട് പറഞ്ഞു, ഡോണ്ട് അക്സെപ്റ്റ് ദാറ്റ് റോങ് ടീച്ചിങ്. इसलिए इंसान के मन में ये बात डालना शुरू कर रहे हैं कि मानो मत कि ये परमेश्वर का पुत्र है. ഇതൊക്കെ ചുമ്മാതെ ഒരു ഇടിമുഴക്കം പോലെ കേട്ടതേ ഉള്ളൂ. अरे ये सब धर्म का काम है, ये सब ऐसी कहानी कथा है. अरे उतरा हुआ पवित्र आत्मा कोई छोटी चीज है क्या? अरे उतरा हुआ पवित्र आत्मा कोई छोटी बात थोड़ी है. അവൻ ഇങ്ങനെ പറയിപ്പിച്ച് വരികയാണ്. बुलवा के आ रहे हैं. 37वां वचन तक आ जाइए. 37 आ गया. आमीन. पढ़िए. और वो മധുശിലെ का और वो हानो का അപ്പന്മാരുടെ यिरेत का महलेल का और केनान का एनोश का शेत का आदम का. शेत किसका है? शेत किसका है? आदम का. इंसान पहली बार योर्दान से दुष्ट आत्मा को उंगली दिखाकर बोला, तूने तो कहा वो प्रभु का दास नहीं, पुत्र नहीं कहला जाता, प्रभु के लिए कोई ऐसा पुत्र हो ही नहीं सकता. तो बताओ ये एनोश कहां से आया? शेत से. शेत कहां से आया? आदम से. बता आदम कहां से आया? The son of Seth, the son of Adam. शेत का बेटा आदम का बेटा. तो आदम किसका बेटा है? ओ उसको कहना ही पड़ा आदम गॉड का सन है. तो पता है दुष्ट आत्मा, मेरा गॉड सनों को नहीं बना सकता. मेरा गॉड क्या बच्चों को नहीं बना सकता? अरे हम उसके बच्चे हैं. बोलो हालेलुया, हालेलुया. दुष्ट आत्मा ने कहा आपसे कुछ बोल नहीं सकता, ये सब पागल हो गए सबके सब, इनको रोका नहीं जाएगा. हालेलुया. പെട്ടെന്ന് ആത്മാവ് യേശുവിനെ മരുഭൂമിയിലേക്ക് കൊണ്ടുപോയി. अचानक से आत्मा यीशु को मरुस्थल से ले गया. എന്നോട് ദൈവം പറഞ്ഞു, "ഏ പിശാചേ, റൈസ് അപ്പ്." और परमेश्वर ने शैतान से बोला, जाओ उसके पास, നീ ഇനി അവന്റെ അടുക്കൽ ചെല്ല്. जाके देखो, ഇനി ഞാനിത് ക്ലിയർ ആക്കി തരാം. अब मैं साबित करूंगा तेरे सामने. അവൻ 4-ാമത്തെ അധ്യായം 14वें अध्याय അതിന്റെ 2-ാമത്തെ മുതൽ വേഗം നമുക്ക് നിർത്തി പ്രാർത്ഥിക്കാം. 4 अध्याय दूसरा से उसका दूसरा वचन बोलकर प्रार्थना करने जा रहे हैं. हालेलुया. हालेलुया. दिखाओ लूका 4:2. हालेलुया. പിശാച് അവനെ 40 ദിവസം शैतान उसकी परीक्षा करता रहा. എന്തായിരുന്നു ആ പരീക്ഷ? क्या था ये परीक्षा? ഹല്ലേലൂയ. ദൈവപുത്രൻ എന്ന് വിളിച്ച വിളിക്ക് നേരെയുള്ള ടെംപ്റ്റേഷൻ ആയിരുന്നു. परमेश्वर का पुत्र है करके पिता ने जो इसके ऊपर बोला गया था यीशु के ऊपर, उसके विरोध में चुनौती था ये परीक्षा. നീ ദൈവപുത്രനാണോ? क्या आप परमेश्वर का संतान है? അതാ പിന്നെ ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം നിന്റെ കാണും. तो आपके अंदर परमेश्वर का स्वभाव भी होगा. നീ ഇൻസാനാണ്, ഇൻസാന്റെ സ്വഭാവം കാണും. अगर खाली इंसान है तो इंसान का ही स्वभाव होगा. നീ ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ്, ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം കാണും. अगर परमेश्वर का पुत्र है तो परमेश्वर का पुत्र स्वभाव होगा. ദൈവപുത്രന്റെ സ്വഭാവം കാണിക്കേ. परमेश्वर का संतान का स्वभाव दिखाओ. ദൈവപുത്രന്റെ സ്വഭാവം കാണിക്കേ. परमेश्वर का संतान का स्वभाव दिखाओ. ഫസ്റ്റ് ഡേ തീർന്നു. पहला दिन खत्म. രണ്ടാമത്തെ ദിവസം പറഞ്ഞു दूसरा दिन भी आया. ദൈവപുത്രന്റെ സ്വഭാവം കാണിക്കേ. परमेश्वर का संतान का स्वभाव दिखाओ. 20-ാമത്തെ ദിവസം തീർന്നു. 20 दिन खत्म. ദൈവപുത്രന്റെ സ്വഭാവം കാണിക്കേ. परमेश्वर का संतान का स्वभाव दिखाओ. 29-ാമത്തെ ദിവസം തീർന്നു. 29वां दिन खत्म. അവൻ 38-ാമത്തെ ദിവസം തീർന്നു. 38वां दिन खत्म. 39-ാമത്തെ ദിവസം തീർന്നു. 39वां दिन खत्म. 40-ാമത്തെ ദിവസമായി. 40वां दिन आ गया. പിശാച് ചോദിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. शैतान पूछते जा रहे हैं, Let me see the will of God, the nature of God, the power of God in you. मुझे देखने दो कि इसके अंदर परमेश्वर का सामर्थ्य है या परमेश्वर का स्वभाव है या परमेश्वर का शक्ति है. ആമേൻ. എനിക്ക് നിന്റെ മേലെ കാണണം. मुझे देखना है. പെട്ടെന്ന് യേശു അവിടെ എഴുന്നേറ്റ് നടക്കാൻ തുടങ്ങി. अचानक से यीशु उठकर चलने लगा. അവൻ അവിടെ
അവിടുന്ന് നടക്കുമ്പോൾ यीशु जब चल रहा था, ശരീരം വിറയ്ക്കാൻ തുടങ്ങി. यीशु का शरीर हिल उसको रहा है। प्यास लगने लगा. अब प्यास आने लगा, उसको അവന് വിശക്കാൻ തുടങ്ങി. अब भूख लगने लगा। അവൻ മനുഷ്യനെ പോലെ തലചെക്കി പിടിക്കാൻ തുടങ്ങി. एक साधारण इंसान के समान अपना सिर पकड़ने लगा, മേപ്പോട്ട് നോക്കാൻ തുടങ്ങി. स्वर्ग की ओर देखने लगा। എനിക്ക് ഇച്ചിരി വെള്ളം വേണമായിരുന്നു. मुझे थोड़ा पानी चाहिए था, എനിക്ക് എന്തെങ്കിലും ഇച്ചിരി കിട്ടിയിരുന്നെങ്കിൽ. कुछ अगर खाने पीने के लिए He मिल जाता। started feeling like a human feeling. एक साधारण मनुष्य के समान उसको महसूस होने लगा। वो पिशाच ഇങ്ങനെ കറങ്ങി നടക്കുകയാണ്. शैतान घूमते घूमते जा रहे हैं, चलो दिखा दिखा, let me see the nature of God. बोल रहे दिखाओ दिखाओ, स्वभाव दिखाओ परमेश्वर का। നീ മനുഷ്യനാണെന്ന് ഞാൻ അവിടെ മുതലേ പറയാണ്. मैं तो उसी दिन से कह रहा हूँ कि तुम खाली इंसान നീ है, son of God बन नहीं सकता. तुम परमेश्वर का पुत्र नहीं बन सकता, നിനക്ക് പറ്റത്തില്ല. तुम नहीं कर सकता, നിന്നെ കൊണ്ട് നടക്കത്തില്ല. तुमसे नहीं हो सकता। अरे തീർക്കണ പരിപാടി മൊത്തം. अरे खत्म कर दो सारे बात। ये लो, ये मेरा पत्थर ले लो, उसे कहो रोटी बनाओ. ये पत्थर लो और इसको रोटी बनाओ। നീ പോയി കഷ്ടപ്പെട. हाँ में जाके मेहनत करो, നീ പോയി खेतिൽ പണിയെടുക്ക. खेत में जाके काम करो, നീ പോയി വേദനിക്ക. तुम दर्द सहो, നീ വേർപ്പൊഴുക. तुम पसीना बहाओ, നിന്നെ കൊണ്ട് പറ്റത്തില്ല. तुमसे ये सब नहीं कर ഇതൊക്കെ सकता। ചുമ്മാ വേസ്റ്റ് പരിപാടിയാണ്. तुम बेकार काम कर रहे हो। പിശാചികൻ ആള് കളിച്ചു നിൽക്കുമ്പോൾ, शैतान बड़े सर ऊंचा करके खड़ा है, അവൻ ഇങ്ങനെ ആള് കളിച്ചു നിൽക്കുമ്പോൾ अपने अपने आप को बड़ा समझकर खड़ा है। യേശുവിന്റെ അകത്തുനിന്ന് ഒരു ശബ്ദം പൊങ്ങാൻ തുടങ്ങി. अचानक से यीशु के अंदर से एक शब्द आया, അവന്റെ മേലിരിക്കുന്ന പരിശുദ്ധാത്മ വാ തുറക്കാൻ തുടങ്ങി. पवित्र आत्मा यीशु के अंदर से मुंह खोलने लगा। ജീവിതത്തിൽ ആദ്യമായി ഈ പിശാചി കേൾക്കുന്ന ഒരു ശബ്ദം. पहली बार शैतान ऐसा शब्द सुन रहा है। ഇതുവരെ ആരും അവനെ നോക്കി അങ്ങനെ പറഞ്ഞിട്ടില്ല. आज तक कोई भी शैतान को देख रहे ऐसे बोला नहीं है। അവനെ ദേവി ദേവത എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുകയായിരുന്നു. हो देवी देवता बोलकर बैठा हुआ था, അവനെ എല്ലാരും ദൈവമാക്കി വെച്ചേക്കായിരുന്നു. उसको खुदा बनाकर खड़ा था। യേശു അങ്ങോട്ട് വാ തുറന്നു. यीशु अपना मुंह खोला, ഏ ശൈത്താൻ! हे शैतान! പിശാചി വിറച്ചുപോയി. शैतान कांप गया। ഇതുപോലൊരു ശബ്ദം ഇതിനു മുമ്പ് ആരും പറഞ്ഞിട്ടില്ല. इससे पहले ऐसे कोई नहीं बोला है। അവന്റെ ഒറിജിനാലിറ്റിയെ ഇവൻ അറിയാം. शैतान का असलियत यीशु जानता है। യേശുവിന് പിശാചിന് മനസ്സിലായി. शैतान को समझ में आ गया, He is really the son of God. ये असली में परमेश्वर है, ഇവൻ son of God തന്നെയാണ്. ये असली में परमेश्वर का पुत्र ഇതെന്റെ है। മേൽ എനിക്ക് ജയിക്കാൻ കഴിയത്തില്ല. मैं इसके ऊपर हावी नहीं हो എത്ര सकता। പേർക്ക് ഇത് പറയാൻ കഴിയുന്നുണ്ട്? कौन आज कह सकता है? പറ, ഹേ ദുഷ്ട പിശാചേ, बोलो है दुष्ट शैतान, യേശു എന്റെ കർത്താവാണ്. यीशु मेरा प्रभु है, യേശു എന്റെ കർത്താവാണ്. यीशु मेरा प्रभु है, യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ്. यीशु परमेश्वर का पुत्र है। ഞാൻ അവന്റെ തൊട്ട് പുറകിലാണ്. मैं उसके पीछे हूँ। പറ, യേശു കഴിഞ്ഞ പിന്നെ ഞാനാണ്. बोलो, शैतान से बोला यीशु के बाद मैं हूँ। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। യേശു കഴിഞ്ഞ പിന്നെ ഞാനാണ്. यीशु के बाद मैं हूँ। നിന്റെ പരിപാടി അടിക്കാൻ തന്നെയാണ് വന്നത്. शैतान के काम नहीं चल सकता, അവന്റെ പരിപാടി അടിക്കാനാണ് വന്നത്. उसके कामों को नाश करने यीशु आया। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ അത് വെളിപ്പെടട്ടെ. यीशु के नाम में वो प्रकट होने